तर काय आता आम्ही रेडी होऊन निघालो आहे साऊथ गोवा साईडला फिरायला. तर आजच्या दिवसामध्ये आम्ही फिरणार आहोत पंजिमची जी कलरफुल घरं, त्याच्यानंतर आम्ही अजून जाणार आहोत डोनापोलाला, त्यानंतर जाणार आहोत चर्चमध्ये जिथं सिंगमची शूटिंग झाली होती, आणि अजून 2-3 प्लेसेस आहेत, नाव आठवत नाहीत, पण त्या साईडला जाणार आहोत. कदाचित आज आम्ही वॅक्स म्युझियमला पण जाऊ. तर आजचा दिवस जाम फिरण्यात जाणार आहे. सो काय आता आम्ही फायनली पोचलो आहे चर्चच्या जवळ, बघू शकता तुम्ही या साईडला पुरा चर्च आहे. आता वरती जातो, बघतो शूटिंग अलाउड आहे की नाही, शूटिंग अलाउड असलं की नाही माहीत नाही, तरी पण जाऊन बघतो तिकडे पुढे जाऊन. सो गाईज फायनली आम्ही पोचलो. आता आतमध्ये एंट्री घेतले, एंट्री पास नाही आहे कारण की चर्चमध्ये एंट्री नाही आतमध्ये, बघू शकता तुम्ही तिकडे नो एंट्री लिहिले. फक्त तुम्ही या प्लेसमध्ये थांबू शकता आणि खाली व्हिडिओ वगैरे काढू शकता. सो गाईज आता आम्ही त्या चर्चमधनं बाहेर आलो आणि आता चाललो आहे आम्ही कलरफुल स्ट्रीटवरती. तर बाईकने जाऊ शकतो, पण बाईक तिकडं आपण थांबू शकत नाही, कंटिन्यू जायला लागेल, आणि फोटोज व्हिडिओ काढायचे असेल तर तुम्हाला डायरेक्ट बाहेर जायला लागेल तिथनं. तर त्यापेक्षा 400 मीटर्स अंतरावरती आहे चर्चपासून. तर आम्ही डिसाईड केलं की आम्ही चालत जातो. सो काय आता तुम्ही फायनली बघू शकता की आम्ही त्या लेनमध्ये घुसलो आहे, आणि हे इकडचे असे कलरफुल स्ट्रीट आहे ही पुरी. या साईडला पुरे घरं असे कलरफुल आहेत. गरमीचा इलाज आईस्क्रीम, हा बघू शकता या साईडला ती लेन आहे आणि इथं चर्च आहे. 50 रुपयाचा एक तिकीट काढून 100 रुपयाचे 2 तिकीट काढून आम्ही आता डोनापोला व्ह्यू पॉईंटवर आलोय. यश बोलतोय आता आम्ही सिंगम सारखा पूल उपटणार आहे. आता बघूया, व्ह्यू तर चांगला आहे तसा, वरती जायला भेटेल अजून तिकडं. लेट्स सी. सो काय आता आम्ही डोनापोलाला आलोय, बघू शकता तुम्ही डोनापोलाचा स्टॅच्यू. त्या साईडला वरती होतो आम्ही आता, पण लिमिटच्या बाहेर, म्हणजे लिमिटच्या बाहेरच जास्तच गरम आहे. आपला आहे डे 4 आजचा, आणि डे 4ला आम्ही आलो वॅक्स म्युझियमला एक्सप्लोर करायला. 3rd डेमध्ये जे एक्सप्लोर केलं ते तुम्हाला दाखवलं मी काय एक्सप्लोर केलं ते, आणि रात्री काय एवढं काय खास केलं नाही. आता 4th डेला आम्ही वॅक्स म्युझियम पहिला करतोय. तर बघूया वॅक्स म्युझियम काय आहे, त्या आतमध्ये काय आहे ते. तर गाईज आता आम्हाला सगळ्यात फेमस गोष्ट पर्सन भेटलेली आहे, बघू शकता तुम्ही चिकू भैयाला आपण विचारूया या वर्षी तरी कप येईल काय. मैं नहीं बताऊंगा. मेसी, महात्मा गांधी, बराक ओबामा, पुतिन. आपको सपोर्ट दूंगा, मुझे आपके खानदान में नहीं. देखो मेरा हाइट भी सेम है, पर्सनालिटी भी सेम है. हाइट सोडून पर्सनॅलिटी एक सेकंदावर सेव आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. वॅक्स म्युझियम मधनं तो निघालोय, आणि तिकडनं निघता एक हे घेतलंय मेमरीसाठी, बघू शकता तुम्ही. माझा मॅग्नेट आहे, कुठं मी चिटकवू शकतो मी ही गोष्ट. तर आता वॅक्स म्युझियम मधनं निघून आम्ही चाललोय चपोरा फोर्टला. सो गाईज आम्ही फायनली आता चपोरा फोर्टला आलोय, बघू शकता तुम्ही. तिकडनं खालून एंट्री आहे, त्या साईडला वरती. सो आतापर्यंत जो आम्ही आलो तेवढाच चढून, ती फोर्टची स्टार्टिंगच नव्हती. खरी स्टार्टिंग इथून आहे, 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत. दुपारचे 3 वाजलेत, आणि आम्ही या उन्हात चपोरा फोर्ट
फिरायला आलोय. तर गाईज वरती चढेपर्यंत फाटली पुरा, पण वरती आल्यानंतर जो व्ह्यू आहे हा बघू शकता तुम्ही. एवढा सुकूनचा वारा लागतो इथं, फुल पीस. या फोर्टवरती दिल चाहता है ची शूटिंग झाली होती. ते फेमस फोटोज त्या साईडला येते, तिकडे फोटो काढू. पण व्ह्यू भारी आहे. आणि तो बीच वेगटॉर बीच आहे असं मॅपवर दाखवतोय आणि आमचा टुरिस्ट गाईड सांगतोय. तर असू शकतो तो वेगटॉर बीच. सो गाइस आता बघू शकता तुम्ही आम्ही आलोय पारा रोडवरती. लास्ट डे आमचा. काल 2 प्लेसेस केल्या, आज बाकीच्या प्लेसेस ठेवल्या, कारण की जवळजवळ नॉर्थ गोवा आमचा फिरून झाला आहे. थोडेसेच प्लेसेस राहिले. बघू शकता तुम्ही पारा रोडचा व्ह्यू हा. आणि लकीली आम्हाला आता हा खाली भेटला आहे. वाजलेत 2:30 आणि सनसेटला जास्त चांगले फोटो येतात, पण सनसेटला इथं उभा राहायला पण जागा नसते. आणि तसे बघू शकता इथं नो पार्किंग आहे. इथं तर गाडी लावली तर डायरेक्ट ती लोक फाईन मारतात, म्हणून गाडी आम्ही तिकडं एकदम पार्किंगमध्ये लावून आलो आहे. आणि सध्या तरी इथं कोण नाही, थोडासा फोटो काढायला भेटतील चांगले, पण सनसेटला अजून चांगला व्ह्यू असेल इथं अशी गॅरंटी आहे. पण अजून आपल्याला 2-3 प्लेसेस एक्सप्लोर करायचे आहेत. लास्ट डे गोव्यामध्ये थोडंसं एन्जॉयमेंट करायचं आहे. तर बघूया अजून काय काय होते आजच्या दिवसामध्ये. तर गाईज गोव्यामध्ये लास्टचा सनसेट आम्ही आरंबोलला बघतोय. आता उद्या आमची 10ची ट्रेन आहे थिविमवरना, आणि हा आमचा लास्टचा सनसेट आहे गोव्यामध्ये, जो की एकदम पीसफुली कलंगूट बागा न बघता आम्ही इथं बघतोय आरंबोलला. इथं एकदम शांतता आहे, कसलीच अशी धगधग नाही, जास्त पब्लिक पण नाही, पुरा क्लीन बीच, जराशी पण घाण नाही या बीचवरती. सो गाईज आमची लास्ट नाईट आहे गोव्यामध्ये आज. आम्ही कोलंगूट बीचला एन्जॉय करतो थोडासा बसून बाहेर. चेन्नई सुपर किंगवाले मॅच बघतायत तिथं चेन्नईची, आणि चांगले वाईब्स आहेत. लास्ट नाईट आहे आज. 10 वाजले तरी पण गाणी चालू आहेत. बघू गाणी किती वाजता बंद होतात ते. फ्रायडे नाईट आणि एकदम भारी वाटते. व्ह्यू बघू शकतो तुम्ही. 10 वाजले तरी फुल गर्दी आहे. सो गाईज फायनली आम्ही चेकआउट केलं आहे. पाऊस पडतोय, थोडा थोडा पाऊस. गोवा रडतोय आमच्यासाठी. आम्ही चाललोय तर आता इकडनं आम्ही चाललोय काय आम्ही चाललो आमच्या गावा. तर आता इकडनं आम्हाला बागामधनं आम्हाला जायचं आहे म्हापसाला, आणि म्हापसावरनं थिविम बसने जाणार, कारण की इकडं टॅक्सी जाम महाग आहे, त्यापेक्षा बस परवडते. तर आता फटाफट निघूया, बघूया किती वेळात बस भेटते आणि किती वेळात पोचतोय आम्ही. सो गाईज आता आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे फायनली थिविमवरनं. आता आम्हाला 6 तास लागतील अजून जायला माणगावला. आणि वातावरण एकदम गारगार झालं आहे, कारण की पाऊस सुटला आहे त्या साईडला, बघू शकतो तुम्ही. तर आता बस हा गोव्याचा ब्लॉग एवढाच होता. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय 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 बाय. गुड नाईट. पीस आउट.